नमस्ते. मी सागर रवींद्र काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजितदादा गट जिल्हा संघटन सरचिटणीस. माझं सोलापूर जिल्ह्याचं पद आहे. विशेष की आज आमचे दैवत अभयसिंह दादा जगताप यांचा आज वाढदिवस. आज एवढा आनंद होतो की आजपर्यंत तर मी कधी देव बघितला नाही. मी कुठलाच म्हणजे आजपर्यंत जे लोक जे देवळात जाऊन पाया पडतात की काय करतात ना, तर आजपर्यंत कोणी कुणाला देव काही, मी तर स्वतः तर देव बघितला नाही, पण मी अभयदादांना देव बघितला. देव ह्यामार्फत बघितला की त्यांनी जे पहिल्यांदा माझी अकलूजमध्ये भेट झाली लोकसभेला उभा राहण्याच्या वेळेस, त्यावेळेस असं कळालं की अभयसिंह जगताप म्हणून मानखटावचे नेते एक असे उभा राहणार आहेत. त्यावेळेस आमची पहिली भेट झाली. दादांनी पहिल्या भेटीमध्ये एवढं म्हणजे आनंद झाला की त्यांनी भेटून बोलून त्यांनी प्रत्येक गोष्ट, ते म्हणले राजकारण हे बाजूला राहू द्या, पहिली आहे ती आपली मैत्री. आणि त्यांनी असा विचार केला की ते एवढ्या मोठ्या उंच पदावर आहेत, उंचीवर आहेत, एवढं त्यांनी मोठे आहेत, पण त्यांनी कधी असं केलं नाही. पहिलं काय आजपर्यंत जे मी बघितले नेते लोक, तर ते कार्यकर्तेशिवाय बोलत नाहीत. दादांनी पहिलं बोलतात की सागर माझा मित्र आहे. म्हणजे एवढा आनंद होतो की दादांबद्दल बोलणं इतकं की अक्षरशः दादांचा आपण टॅटो काढलेला आहे. टॅटो म्हणण्यापेक्षा परत मोबाईलवर म्हणजे प्रत्येक गोष्टीवर स्क्रीनला सुद्धा माझ्या दादाचं, माझं दादांवरती एक प्रेम आहे की एक प्रत्येक गोष्टी गोरगरिबांना मदत करते, ह्यासाठी माझ्या दादांना मी मानतो. दादांनी प्रत्येक गोष्टीत, माझ्या घरच्या असू द्या, माझी मम्मी दोन्ही किडनॅप फेल आहे, तरी प्रत्येक वेळेस दादा ज्या वेळेस माझी मम्मी ॲडमिट आहे त्या वेळेस प्रत्येक स्वतःहून फोन करून विचारतात की सागर मम्मीची तब्येत कशी आहे, कोणती गोष्ट कशी आहे, काय अडचण. डॉक्टरांना फोन करून डायरेक्ट बिलाबत संदर्भात बोलणं, काय करणं, स्पष्ट म्हणजे दादांचं इथपर्यंत आपल्याला सहकार्य आहे. आणि दादांना मी मनापासून मानतो. दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.